नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना खूप चांगली मागणी यायला लागली आणि प्रदर्शनांमध्ये खरेदी करणारा एक प्रचंड मोठा वर्ग निर्माण झाला. अशाच पद्धतीने एक अतिशय सुंदर, अतिशय भव्य अशा प्रकारचं प्रदर्शन ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये कलानिधीच्या बरोबर समोर सारस्वत बँकेच्या वरती आई हॉलमध्ये भरत आहे. आणि या प्रदर्शनामध्ये देखील अप्रतिम अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक प्रकारे 8, 9 आणि 10 मार्च या दिवशी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला उद्योजकांचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला साड्या, पर्सेस, गाऊन, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि अनेक प्रकारची ज्वेलरी या ठिकाणी आपल्याला खरेदी करायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त देखील अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत. एक प्रकारे महिलांसाठी चालवलेलं हे प्रदर्शन आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि एका महिलेनेच प्रगती उद्योगच्या प्रवीणा नाईक यांनी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. 8, 9, 10 मार्च रोजी या प्रदर्शनाचं आयोजन आई हॉल येथे करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाच्या ज्या संस्थापिका आहेत त्या प्रवीणा नाईक या आत्ता आपल्यावर आहेत. प्रवीणाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. खूप भारी प्रदर्शन तुम्ही भरवलेलं आहे. महिलांसाठी काय काय असणार आहे या प्रदर्शनामध्ये? आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत स्टॉल लावणाऱ्या ज्या आहेत त्या 90% महिला उद्योजिका आहेत आणि त्यांच्या पैठण्या आहेत, साड्या आहेत, वेगवेगळ्या कॉटन्सचे ड्रेसेस आहेत, लखनवी ड्रेसेस आहेत, त्याच्यानंतर होममेड काही पदार्थ आहेत, काही पर्सेस आहेत, स्वतःने पेंटिंग केलेले त्यांचे होममेड आयटम्स आहेत, डेकोरेशनचे आयटम्स आहेत, केक्स, पेस्ट्रीज, म्हणजे इतके सुंदर सुंदर आहेत. महिला ज्या स्वतःहून काही कलाकुसर करून करतायत, त्यांचे उद्योग सांभाळतायत. तर अशा विविध प्रकारच्या वस्तू आपल्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहेत. एक्झॅक्टली. या एक्झिबिशनचं वैशिष्ट्य असं असतं ना की ह्या एक्झिबिशन्सच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार होत असतात. आता ह्या ज्या महिला उद्योजिका इथे पार्टिसिपेट करत आहेत यांची उत्पादनं ही अनन्यसाधारण अशा प्रकारची असतात. अतिशय त्यांनी त्यांचा जीव त्याच्यामध्ये ओतलेला असतो. हे जे खाद्यपदार्थ बनवतात हे त्यांनी त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या किचनमध्ये बनवलेले असतात. पण हे सगळं विक्री करण्यासाठी जे व्यासपीठ लागतं हे व्यासपीठ या महिलांकडे नसतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जी प्रदर्शनं असतात हे या महिलांसाठी अक्षरशः वरदान ठरतात. आणि त्यामुळेच हे आपलं नैतिक कर्तव्य असतं की अशा प्रकारच्या एक्झिबिशन्सना भेट देऊन अशा प्रकारच्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणं. काय सांगाल मॅडम, कशा तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 20 एक्झिबिशन्स भरवलेले आहेत, तुमचा या क्षेत्रातला अनुभव काय आहे? एक्झिबिशनमध्ये अशा प्रकारच्या ज्या महिला पार्टिसिपेट करतात, ह्या 3 दिवसाचं जेव्हा एक्झिबिशन असतं तेव्हा त्या खूप खुश झालेल्या असतात की आपल्याला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतो की आपण छोट्या एक्झिबिशनमधून सुरुवात करावी. आणि अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांनी माझ्याबरोबर पहिल्यांदा एक्झिबिशन केलेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर आज उभ्या आहेत आणि त्यांचा एक बिझनेसला सुरुवात झाल्यानंतर बिझनेस पुढच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एक्झॅक्टली. म्हणजे प्रवीणा नाईक मॅडमबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर त्या एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये त्या अकाउंटंट होत्या आणि ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायच्या कंपनीच्या. पण तरीही कुठेतरी अशा प्रकारचं काहीतरी वेगळं करावं आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांना आणि उद्योजकांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा सगळा उद्योग सुरू केला, नोकरी सोडली. आणि आज हे त्यांचे हे जे प्रगती उद्योग आहे ही सुद्धा अतिशय नावारूपाला आलेली संस्था आहे. आणि याच प्रगती उद्योगच्या माध्यमातून 8, 9, 10 मार्च रोजी आई हॉल नौपाडा येथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे फक्त एक प्रदर्शन नाही, तर या प्रदर्शनामध्ये अनेक त्यांनी पैलू ॲड केलेले आहेत. आणि त्यातला एक सगळ्यात म्हणजे सगळ्या महिलांचा आवडता एक गोष्ट असते ती म्हणजे पाककला. महिला आणि पाककला हे कधीही वेगळं न होणारं समीकरण आहे. तर अशा महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल मॅडम, मागच्या वर्षीसुद्धा या पाककला स्पर्धेला मी स्वतः आलो होतो
आणि एकापेक्षा एक अशा प्रकारचे अप्रतिम पदार्थ त्या ठिकाणी महिलांनी तयार केले होते. हो, खूप छान प्रतिसाद असतो महिलांचा आणि खूप जिव्हाळ्याचा विषय आहे पाककला स्पर्धा. पाककला बनवणे आणि छान छान वेगवेगळे पदार्थ याच्यामध्ये आपल्याला बघायला पण मिळतात आणि महिलांना एक संधी मिळते की त्यांची जी कृती आहे घरी केलेली ती इतरांनी सुद्धा म्हणजे जज कडून परीक्षण करून त्यांना नंबर मिळणं, मार्क मिळणं आणि बक्षिसं मिळणं याच्यात खूप खूप छान धमाल आलेली असते आणि खूप महिलांचा याला छान याचं परीक्षण माझ्या मते तुम्ही स्वतःच केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मॅडम सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या त्या आपण म्हणू शकतो त्या अतिशय उत्कृष्ट प्रकारे पाककला त्यांना अवगत आहे. कारण त्यांचा जो प्रगती उद्योग ही संस्था आहे या माध्यमातून त्या दिवाळीचा फराळ बनवतात. चकल्या, करंजा, मोदक, त्यांच्याकडचे मोदक तर अप्रतिम असतात. प्रत्येक चतुर्थीला त्यांच्याकडे असे अनेक कस्टमर आहेत की जे प्रत्येक चतुर्थीला त्यांच्याकडनं मोदक ऑर्डर करत असतात. पुरणपोळ्या असे अनेक पदार्थ त्या स्वतः बनवतात आणि अक्षरशः प्रचंड मोठा असा ग्राहक वर्ग त्यांच्याकडे आहे. मॅडम, पाककला स्पर्धांबरोबर माझ्या मते मोत्याचा साज ही स्पर्धा देखील तुम्ही भरवलेली आहे, त्याविषयी सांगा. गेल्या वर्षी आम्ही नथीचा नखरा म्हणून एक स्पर्धा घेतलेली होती. त्याचा प्रतिसाद इतका सुंदर होता की ह्या वर्षी आपण पुन्हा महिलांसाठी नटण्या मुरडण्याची ही जी संधी आहे ती पुन्हा द्यावी म्हणून मोत्याचा साज, ज्यावेळेला आपण मोत्याचे दागिने परिधान करून यायचे आहेत तर आणि मग ते तुम्ही कसे परंपरा जपता त्याची आणि ते तुम्ही एक्सप्लेन करायचं, तर त्याची सुद्धा स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. एक्झॅक्टली, मोत्याच्या दागिन्यांची ही स्पर्धा आहे आणि महिला तिथे स्वतःच्या अंगावर हे मोत्याचे दागिने परिधान करून येणार आहेत आणि एक प्रकारचं ना असं एक सांस्कृतिक सोहळा या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. कारण महिलांचं पार्टिसिपेशन, महिलांसाठी हा एक एक्झिबिशन राहत नाही तर त्यांच्यासाठी हा एक उत्सव झालेला असतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये MSMEला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आलेलं आहे. लघुउद्योजक वाढीस लागलेले आहेत. या प्रदर्शनामध्ये सुद्धा खूप सारे लघुउद्योजक सहभागी होत असतात. त्यांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा एक MSMEचे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, यावर्षीचं हे ॲडिशन आहे तुमचं माझ्या मते, काय सांगाल? जेव्हा लघुउद्योजक आहेत आपल्याकडे तर त्यांना प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की आपला उद्योग व्यवसाय आपण कसा वाढीस न्यावा. तर हे जेव्हा आम्हाला कळलं आता बरेच वर्ष एक्झिबिशन मध्ये करताना तर त्यांचं मार्गदर्शन, ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ते आम्हाला सुद्धा मिळावं, आपल्या बरोबर आपल्या स्टॉल धारकांना सुद्धा मिळावं ह्या एकच उद्देशाने आपण त्यांना एक रिक्वेस्ट केली आणि ते सुद्धा आपल्याकडे सेशन घेत आहेत दिनांक 9 तारखेला दुपारच्या वेळेमध्ये. किती वाजता? दुपारी 2 वाजता 9 तारीख. 9 तारखेला दुपारी 2 वाजता हा MSMEच्या मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा सांगतोय की महिलांचं हे एक्झिबिशन आहे. महिला उत्पादकांनी निर्माण केलेला माल हा या एक्झिबिशनमध्ये एक्झिबिट केला जातो आहे. 8, 9, 10 मार्च या दिवशी नौपाडा परिसरातील कलानिधीच्या बरोबर समोर सारस्वत बँकेच्या वरती NKGSB बँक माझ्या ते समोरच आहे. NKGSB बँकेच्या बरोबर समोर हा आई हॉल आहे आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं, दर्जेदार अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे. आपल्या सगळ्यांनी या प्रदर्शनाला निश्चितपणे भेट द्यायला हवी. मॅडम, जाता जाता काय सांगाल? सगळ्यांना पुन्हा एकदा तीच मागणी आहे की ह्या एक्झिबिशनला सगळ्यांनी नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या. महिलांना आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहित करा. त्यांचे नवीन पदार्थ आहेत किंवा काही ज्या वस्तू आहेत त्याला चांगला प्रतिसाद द्या आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर या होत्या प्रवीणा नाईक यांचं हे एक्झिबिशन 8, 9 आणि 10 तारखेला ठाण्यातील आई हॉलमध्ये भरतं आहे. नौपाडा परिसरातील आई हॉलमध्ये एक्झिबिशन आहे. विशेष म्हणजे सॅटर्डे क्लबसारखी एक अतिशय प्रतिथयश अशा प्रकारची संघटना या एक्झिबिशनशी जोडली गेलेली आहे. त्यांच्या वुमन विंगने या संपूर्ण प्रदर्शनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आता हे प्रदर्शन आणखी मोठं होऊ घातलेलं आहे. तर आपण नेहमी म्हणत असतो की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, मराठी माणूस उद्योग करत नाही. या एक्झिबिशनच्या माध्यमातून मराठी माणूसच नाही तर मराठी महिलासुद्धा व्यवसायात उतरत आहेत. त्यांना प्रतिसाद देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे आता आपलं काम आहे. एक्झिबिशनला अवश्य भेट द्या. मॅडम, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.